तुला शिकवीन चांगल्याच धडा 26 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अधिपती नीलमताई तुमच्यावर हात टाकला त्या माणसानं. तुम्ही जर आता माघार घेतली तर तो मोकाट सुटणार आहे. अक्षरा म्हणते, अगं असा घाणेरडा माणूस आपल्यामुळं समाजात फिरत राहिला तर आपण समाजाला अडचणीत आणतो याचा विचार कर ना. नीलम म्हणते, नाही मॅडम, मला नाही जमणार. मला खरंच तक्रार करायची नाही. माझी अडचण समजून घ्या हो. भुवनेश्वरी, अगं तुझी लग्नाचीच अडचण आहे ना. आम्ही लग्न लावून देतो. हे बघ नीलमताई, तुम्ही आता मागं हटायचं नाही. लढायचं बिनधास्त आम्ही आहोत. मी सगळं विचार करून बोलते. रमेश, खरं सांग की तुला माहिती आहे माझ्यावर जे आरोप करती ते कोर्टात सिद्ध होणार नाही म्हणून. अक्षरा म्हणते, एक मिनिट, मी साक्षीदार आहे. तिचा आवाज ऐकून मी आतमध्ये आले. साहेब, तुम्ही आता गोडाऊनमध्ये जा. तुम्हाला त्यांच्या झटापटीचे सगळे पुरावे सापडतील. CCTVचे फुटेज चेक करा. 2 मिनिटात उघडा पडशील तू कोर्टात. फक्त तक्रार करा, सोडू नका याला. रमेशची आई, पोरी, तूच वाचव माझ्या पोराला. त्याला माफ कर. मी तुझ्यापुढे पदर पसरते ग. दाखले सरकार, तुम्ही माझी अडचण का समजून घेत नाही हो. मला नाही करायची त्यांची तक्रार. मी नाही तक्रार करू शकणार. इन्स्पेक्टर साहेब, मला नाही करायची तक्रार. इन्स्पेक्टर म्हणतात, सरकार, ज्यांच्यावर अन्याय झाला तेच नाही म्हणतात. आपण नाही त्यांच्यावर दबाव आणू शकत. तुम्ही एक काम करा, यावेळेस यांना समज द्या. नाही ऐकलं तर आम्ही आहोच. भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे, धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब, पण याला असं सोडायचं नाही. याला नोकरीवरून हाकलून द्या आत्ताच्या आत्ता. हा मला इथं दिसता कामा नाही, कळलं का रे. परत बाहेर जाऊन त्या पोरीला तू त्रास दिला तर पायच मोडून ठेवतो बघ. रमेशची आई, ओ छोटे सरकार, आता हे म्हटलं सारं. आता नोकरीवर घ्या बरं. आमच्यावर का अन्याय करता. ओ बाई, तुमच्यावर त्या बाईने तक्रार केली असती तर तो जेलमध्ये गेला असता. त्याला आम्ही फक्त नोकरीवरून काढलं. नशीब समजा तुमचं. आहो, तुम्ही त्याला कधी नका नोकरीवरून बाहेर काढू. आता तिने तक्रार मागे घेतली. अधिपती म्हणतो, आईसाहेब काय सांगतात तेवढं ध्यानात ठेवा. लय बोलू नका आता. मी सगळ्या बायकांना सांगतो, कुठलाही गैरप्रकार वाटला तर मला येऊन सांगा की. ओमक्या, त्यांना घरी नेऊन सोड. दुसरीकडे चंची तेथून निघून जाते. तुम्ही पण सगळ्या घरी जा. लेट झालात. आईसाहेब चला चला. शरवण साईस म्हणतो, काय झालं फॅक्टरीत? फोन आला का कोणाचा? फोन नाही आला. भूमी गेलेली आहे. मला यामध्ये बोलता येत नाही. नाही तर मीच अधिपतीला सांगितलं असतं. त्यांनीच माणसाला शिक्षा कर म्हणून. रमेशची आई रडत असते आणि ती म्हणते, काय रे, एवढे गुण उधळले आणि रमेशला मारते. आई, पोलिसात नाही दिलं नशीब समज. आता कोण घेणार तुला नोकरीवर? खायचं काय आता? झालं ते झालं. चला आता तू घरला. मी येणार नाही. तुला त्या लोकांना नोकरीवर घ्यायला लावीन तेव्हाच घरी येईल. इकडे भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा सर्वजण घरी येतात आणि धनाजी त्यांना चहा आणतो. जे काही झालं त्यावर डोकं फिरतंय आमचं. आपण काहीतरी चांगलं करायला जावा आणि त्यावर बिबा फिरवावं कोणीतरी. महिलांना रोजगार देण्याची कल्पना किती चांगली होती. एका माणसामुळं सारं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. खरं तर आपण त्याला पोलिसाच्या ताब्यातच द्यायला पाहिजे होतं. पण त्या नीलमची तयारी नाही, त्याला आपण काय करणार. पण अधिपती, थोड्या दिवस त्या नीलमला आणायला न्यायला माणसं ठेवा. तो बाहेरसुद्धा तिला त्रास देणार. फॅक्टरीच्या आसपास जरी दिसला तो तर सरळ त्याला पोलिसाच्या ताब्यात देऊन टाका. अजिबात आहेगाई करू नका. नाही म्हणलं तरी आपली जबाबदारी आहे. अधिपती, ओंक्याचा फोन येतो. अधिपती म्हणतो, ओंक्या बोल. ओंक्या म्हणतो, तुम्ही सगळं निघून गेला आणि ते मुकादमची आई माझ्या डोक्यावर बसली. ते सगळं सोड. नीलमताईला घरी व्यवस्थित पोचवलं ना? हो. मुकादमची आई घरी जायला तयारच नाही. त्या म्हणतात, रमेशला परत कामावर घ्या. त्यांना मी कसं समजून सांगू आता? तूच फॅक्टरीत ये. बर, आलो मी फॅक्टरीत. भुवनेश्वरी म्हणते, गेल्या नाही का त्या अजून? नाही नाही. त्याला कामावर ठेवून घ्या म्हणतात. अजिबात ऐकायचं नाही त्याचं. अजिबात त्याला नोकरीवर ठेवायचं नाही. त्याच्या आईला वाटत कसं नाही सांगतो मी.
तुम्ही जा आणि नीट समजावून सांगा. एवढं सारं झालं तरी म्हणतात कामावर ठेवा. आई असलं म्हणून काय झालं, तिला कळलं पाहिजे ना आपल्या मुलाने किती मोठी चूक केली. बरोबरच आहे. त्याच्या जागी आमचे अधिपती जरी असते तर त्याला आम्ही सोडलं नसतं, त्याला माफी दिली नसती, आम्ही शिक्षा केलीच असती. इकडे रमेशची आई ओंक्याला आणि रवीला म्हणते, माझ्या पोऱ्याला कामावर घ्या हो. ओंक्या म्हणतो, ते आमच्या काहीही हातात नाही आहे. लगेच तेथे अधिपती येतो आणि रमेशची आई म्हणते, सरकार त्याला कामावर घ्या हो. त्याचा बाप गेला पण कर्ज करून गेला, आम्ही आमचा प्रपंच कसा चालवायचा, घरदार कसं चालवायचं. अहो त्यांनी शेण खाल्लं मला माहिती आहे, त्याच्याकडून चूक झाली, त्याची शिक्षा आम्हाला कशाला देता, आम्ही तुमच्या पाया पडतो. ओ ताई, पाया वगैरे पडू नका, तुम्ही आमच्या वयात आहात, या बाबतीत मी काहीही करू शकत नाही. अहो वाऱ्यासारखी ही गोष्ट पसरणार सारीकडं, कोण त्याला कामावर घेणार. रमेश म्हणतो, आई चल घरला चल. चल घरला चल काय म्हणतो, धर त्यांचे पाय धर, माफी माग आधी. आता मलाच माझी लाज वाटायला लागली, पण सरकार माझ्या हातून लई मोठी चूक झाली हे मला माहिती आहे. मी तुमची किती माफी मागितली तरी ही चूक भरून निघणार नाही, पण मी मनापासून तुमची माफी मागतोय, पाया पडतो तुमच्या. हे बघ रम्या, तू असलं काही करू नकोस. यानंतर कुठल्याही पोरीकडं मी असल्या नजरेने बघणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतो मी. हे बघ रम्या, तुला जर माफ केलं तर बाकीच्या बाया आमच्यावर चिडतील, त्यांचं काहीही चूक नसणार. सरकार मला कळतं हो, पण तुम्ही जर त्याला नोकरीवर घेतलं तर त्यावरचा डाग पुसला जाईल हो. विचार करा दाखले सरकार, लई मोठं मन आहे तुमचं बघा, लई ऐकलंय तुमच्याबद्दल आम्ही, तुमचं लई कौतुक करत असतो बघा रम्या, तुमच्या पाया पडते मी. आता तो कुठल्याही पोरीकडे वाकड्या नजरेने बघणार नाही, त्याच्यावर विश्वास नाही आमचा अजिबात. रंगे हात पकडला गेला तरी खोटा बोलत होता, यावर कसा विश्वास ठेवणार आम्ही. दाखले सरकार त्याला नोकरीवर घ्यावं, नाही तर आम्हाला दोघाला इथंच मारून टाका. त्याची नोकरी गेल्यावर आम्ही उद्या मरणारच आहो ना. हे बघा असं काही तुम्ही बडबड करू नका, तुम्ही जा आता घरला. जरा विचार करू द्या मला, आत्ता काही निर्णय देऊ शकत नाही मी तुम्हाला. ओंक्या म्हणतो, ओ मावशी तुमचं कळतंय आम्हाला, पण तुम्ही भरीत पाडू नका सरकाराला. दाखले सरकार असं नका करू, घ्यावं याला परत नोकरीवर. हे बघा आत्ता मला लगेच तुम्हाला काही सांगता नाही येत, तुम्ही जरा थंड घ्या, मी सांगतो नंतर तुम्हाला. सरकार हे आता अवघडच होऊन बसलंय. हो ना, म्हातारी खूपच हट्टी आहे. अरे आईचं काळीज आहे ते. काय म्हणजे त्याला परत कामावर घ्यावं लागेल काय, माझं मलाच कळना. अक्षराचा अधिपतीच फोन येतो. अक्षरा म्हणते, काय झालं हो, गेल्या का त्या. अधिपती म्हणतो, त्या काही जायना, त्या नुसतं माझ्या पाय धरत सुटल्या आणि म्हणतात माझ्या पोराला कामावर घे म्हणून. मग आता काय करणार आहात तुम्ही. मी माझं म्हणणं तुम्हाला स्पष्ट सांगितलं, तुम्ही त्याला अजिबात नोकरीवर ठेवू नका. माझं ऐका अधिपती, तुम्ही इमोशनल होऊ नका. आओ त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबाना मला बघवत नव्हतं. आओ चूक पण त्यांची नाहीच आहे, चूक त्यांच्या मुलाची आहे. अधिपती म्हणतो, मला काय वाटतं एक चान्स देवा. अक्षरा म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही. नाही ऐका की, त्याच्या आईचं वाईट वाटतंच मला, पण त्यांनी मी माफी मागितलीच की. मी असा विचार करतोय की झाला पश्चाताप म्हटल्यावर एक संधी द्यायला काय हरकत आहे. अधिपती, पण परत त्यांनी जर असं केलं तर. नाही नाही मी त्याला सांगणार की. नाही मी त्याला सांगणार, कोणीही आलं तरी तुला परत कामावर घेणार नाही. अधिपती अक्षरास म्हणतो, मी त्याला चान्स देऊन बघतो 15 दिवस. 15 दिवस जर त्याने व्यवस्थित काम केलं तर मग त्याला ठेवून घेऊ. ठीक आहे, बघा विचार करा. अधिपती रमेशच्या आईजवळ येतो. रमेशची आई म्हणते, सरकार तुम्ही परत आला म्हणजे जरा तरी काही विचार केला असेल ना. हे बघा त्याला कामावर घ्या, माझ्याकडे बघून तरी त्याला कामावर घ्या. अजून काही निर्णय घेतला नाही, बघूया. रमेश म्हणतो, सरकार आता मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. परत नाही करणार मी असं. माझ्या पाया पडू नको. गुन्हा माझा केला का. नाही, त्या नीलमताईचा केला, त्यांच्या पाया पड. त्यांनी जर माफी दिली तर मग बघू. आओ मागल की माफी, तिची बी माफी मागल. बरोबर आहे तुमचं. आओ तिचाच अपमान केला ना, मागल की माफी. हो तिची मी मनापासून माफी मागतो. कसं आहे, यांनी त्यांची नुसती माफी मागून जमणार नाही, त्यांनी माफ बी केलं पाहिजे, मग बघू. जर त्यांनी माफ केलं तर याला आम्ही 15 दिवस कामावर ठेवून बघू, कसा वागतोय काय करतोय. सगळं ठीक वाटलं तर ठीक, जरा जरी फालतूगिरी केली तर डायरेक्ट जेलमध्ये घालणार आहे याला.
तुम्हाला मी आधीच कल्पना देऊन ठेवतो. तुमचं आईचं काळीज आहे म्हणून तुम्हाला मी सर्व गोष्टी आधीच सांगतो. सरकार, माझं पोरगं असं करणार नाही. होय मालक, परत मी अशी चूक करणार नाही. माझा पाय धरू नको. त्या नीलमताईची माफी माग. जा, त्या नीलमताईला घेऊन या. दोघं बी जा. ओंक्या म्हणतो, खरंच? हा, घेऊन ये. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.